नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा पाहणार आहोत। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। कोषागारामधून कंत्राटी वाहन सेवेची देयके पारित करताना देयकासोबत प्रमाणपत्र जोडणेबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की कोषागारामधून कंत्राटी वाहन सेवेची देयके पारित करताना देयकांसोबत प्रमाणपत्र जोडण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। म्हणजेच की आपले शासकीय कार्यालय जे काही आहे त्या शासकीय कार्यालयामध्ये जे काही वाहन आहे जे काही वापरले जाते त्यांचे जे काही देयके असतात त्याबरोबर प्रमाणपत्र जोडण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। नेमकी प्रमाणपत्र कुठले जोडण्यात येणार आहे ते आपण समोर पाहणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट पाहूयात। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन परिपत्रक क्रमांक पाहू शकता, संकीर्ण 2026 प्रत क्रमांक 6/2026 कोशा प्रशासन 5 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 6 फेब्रुवारी 2026 म्हणजेच की आत्ताच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। शासन परिपत्रक विविध शासकीय कार्यालयांच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडून कंत्राटी वाहन सेवाबाबतची देयके नियमितपणे कोषागारामध्ये सादर करण्यात येऊन कंत्राटदारांना अदा करण्यात येतात। तथापि अशा कंत्राटी सेवांमध्ये वापरण्यात येणाऱ्या मालवाहू व अन्य वाहनांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड प्रलंबित असल्याचे बाब शासनाच्या निदर्शनास आलेले आहेत आणि ही बाब विचारात घेता ज्या विभागांच्या शासकीय कार्यालयांच्या वापरामध्ये कंत्राटी वाहनांचा समावेश आहे अशा कार्यालयीन कंत्राटी वाहन सेवेची देयके MTR 31 आकस्मिक खर्चातील DS10 कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस या लेखाशीर्षाखालील कोषागारात सादर करताना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी DDO यांनी सदर वाहनांवर कोणतेही वाहतूक दंड प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र देयकास जोडणे आवश्यक आहे। सदर प्रमाणपत्र देयकास जोडल्याशिवाय कंत्राटी वाहन सेवेची देयके पारित करण्यात येऊ नयेत अशा सूचना शासन परिपत्रकान्वये अधिदान लेखा कार्यालय तसेच सर्व कोषागार उपकोषागार कार्यालयांनी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णयामध्ये काय सांगितले आहे ते आता आपण पाहूयात। या अनुषंगाने शासकीय कार्यालयाकडून वापरण्यात येणाऱ्या कंत्राटी सेवेच्या वाहनांवर कोणताही वाहतूक दंड प्रलंबित नसल्याचे खालील नमुन्यातील प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकारी यांनी देयकासोबत जोडल्यानंतरच सदरची देयके अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व कोषागार तसेच उपकोषागारांनी पारित करावीत, अन्यथा सदरची देयके आक्षेपित करून आहरण व संवितरण अधिकारी यांना परत करण्यात यावीत। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की खाली जे काही प्रमाणपत्र दिले आहेत ते आता आपण समोर पाहणारच आहोत। तर ते प्रमाणपत्र शासकीय कार्यालयाकडून वापरण्यात येणारे जे काही कंत्राटी सेवेच्या वाहने जे काय आहे वाहतूक दंड त्यावर प्रलंबित नाही याची खात्री करून ते प्रमाणपत्र जोडूनच मग त्यावरची देयके अदा हे करण्यात येणार आहेत। चला तर मित्रांनो, समोरील तक्त्यामध्ये आपण जो नमुना आहे प्रमाणपत्राचा तोही समोर पाहूयात। आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, प्रमाणपत्राचा हा जो काही आहे तो नमुना आहे। यामध्ये प्रमाणपत्र वरती दिनांक असणार आहे, त्यानंतर काय सांगितले आहे त्यामध्ये आपण पाहूयात की प्रमाणित करण्यात येते की कोषागारामध्ये सादर करण्यात आलेला देयक क्रमांक जो काही असणार आहे गाडीचा तो टाकायचा आहे त्या ठिकाणी, त्यानंतर दिनांक टाकायचा आहे, त्यानंतर रुपये किती अदा करायचे आहे, त्यामध्ये या कंत्राटी वाहन सेवेच्या देयकातील नमूद कंत्राटदार त्याचे नाव या ठिकाणी असणार आहे किंवा संस्थेचे नाव जे काही असणार आहे ते या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर यांचेकडे शासकीय कार्यालयाकडून वापरण्यात येणारे जे काही कंत्राटी सेवेचे वाहन आहे यावर वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यामुळे कोणताही वाहतूक दंड प्रलंबित नाही याची खात्री करण्यात आलेली आहे असे या ठिकाणी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रमाणित करून या ठिकाणी त्यांना द्यायचे आहे। त्यामध्ये यानंतर सर्वात शेवटी स्वाक्षरी येणार आहे आहरण व संवितरण अधिकाऱ्याची आणि त्यांचे पदनाम जे काही असणार आहे ते या ठिकाणी येणार आहे। मित्रांनो, याबद्दलची जी काही PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही या प्रमाणपत्राची आणि संपूर्ण जी.आर. ची प्रिंट डाउनलोड करू शकता। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण पाहूयात।
सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 2026-02-06-17-31-29-08-05 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर का हा जो काही GR आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काय आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा डायरेक्टली GR डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे, GR आहे हा सर्व संपूर्ण समजलंच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.